आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि मसालेदार अंडा करी। ही रेसिपी खूप सोपी असून घरच्या घरी हॉटेलसारखी चव मिळते। भाकरी, चपाती किंवा भातासोबत खायला अप्रतिम लागते। खरं सांगते, एकदा नक्की तुम्ही ही भाजी बनवून बघा घरामध्ये। बनवायला अतिशय सोपी आहे, झटपट बनवून तयार होते। चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला। तर बघा, इथे मी काही साहित्य रेडी करून घेतलेलं आहे। तर घरच्या दुधावरची मलाई घेतलेली आहे अर्धी वाटी इतकी। त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा कांदा पातळ चिरून घेतला, एक गाठ लसूण सोलून घेतले, 2 इंच इतकं आलं घेतलेलं आहे, 7-8 इतके बदाम घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1 इंच इतकी दालचिनीचा तुकडा घेतला, एक स्टार फूल, अर्धा चमचा काळी मिरी घेतली आहे, अर्धा चमचा जिरे घेतले आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी 7 अंडे सुद्धा बॉईल करून घेतले आहेत। आता सगळ्यात आधी तर आपल्याला मसाला भाजून घ्यायचे। त्यासाठी कढईमध्ये अर्धा चमचा इतकं तेल ॲड करायचे। सगळ्यात आधी आपल्याला कांदे छान भाजून घ्यायचे, खूप जास्त डार्क भाजायचे नाहीत। कांदे थोडेसे ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर बघा, इथे कांदे मी छान भाजून घेतलेत, एकदम डार्क झाले नाहीयेत पण ट्रान्सपरंट झालेत। आता आपल्याला त्याच्यामध्ये एक कॅव्हिटी बनवून घ्यायची, थोडीशी जागा करून घ्यायची आहे, म्हणजे बाकीचे सुद्धा मसाले आपल्याला याच कढईत भाजता येईल, खूप जास्त वेळ लागणार नाही। अशा पद्धतीने मी तुम्हाला भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। तर बघा, इथे मी कढईत थोडीशी जागा करून घेतली। त्यानंतर पातळ चिरून घेतलेला खोबरा आणि बाकीचे जे आपण खडे मसाले ॲड करणार आहोत ते सगळे खडे मसाले मी याच्यामध्ये ॲड करून घेतले आहे। काळी मिरी ॲड केली आहे, स्टार फूल, बदाम सुद्धा ॲड करून घेतले आहे। आता हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। खोबरं जोपर्यंत छान लालसर होत नाही तोपर्यंत छान भाजायचं आहे। आणि बघा, खोबरं सुद्धा इथे छान भाजलेलं आहे, मसाले पण छान भाजलेत। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि परत 1-2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता सोबतच कांदा सुद्धा छान भाजलेला आहे, म्हणून अशा पद्धतीने मी भाजून घेते, म्हणजे पटकन भाजला जातो मसाला। त्याचमध्ये आपल्याला आलं आणि लसूण सुद्धा ॲड करायचं आहे। खूप वेळ भाजायचं नाही, फक्त परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा सगळा जो मसाला भाजलेला आहे एका प्लेटमध्ये काढून थंड करायचा आहे। तर बघा, इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला हा सगळा मसाला। एकदम सोप्या पद्धतीचा मसाला आहे, पण या पद्धतीने तुम्ही एकदा अंडा करी बनवून बघा घरामध्ये। खरं सांगते, तुम्हाला नक्कीच आवडेल ही भाजी। तर बघा, आपला जो मसाला मी भाजून घेतलेला आहे तो पूर्णपणे गार झालेला आहे। आता पॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा पूर्ण मसाला ॲड करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून वाटून घ्यायचा हा मसाला। आणि मसाला आपल्याला वाटत असताना एकदम बारीक वाटायचं, एकदम फाईन असा मसाला वाटून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता मसाला वाटून घेतलाय, एकदम बारीक मसाला वाटलेला आहे। आणि मसाला वाटत असताना जर पाण्याची गरज असेल तर थोडं-थोडं पाणी ॲड करा। याच्यामध्ये मी अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे, थोडं-थोडं करून, आणि पूर्ण असा बारीक मसाला वाटून घेतलाय। मसाला रेडी झालाय। आता जे आपण बॉईल करून घेतलेले अंडे आहेत त्यांना कट लावून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये छान मसाल्याचा फ्लेवर जातो। सगळ्या अंड्यांना कट लावून घेतलेले अंडे रेडी आहेत, मसाला सुद्धा रेडी झालेला आहे। आता लगेच भाजीला फोडणी घालूया। ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतलाय त्याच कढईत मी भाजीला फोडणी घालणार आहे। गॅस ऑन करून घेतलेला आहे। याच्यामध्ये मी 3 चमचा इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे, खूप जास्त सुद्धा तेल ॲड केलेलं नाहीये इथे। आता तेल छान कडकडीत गरम करायचं, त्यानंतर वाटून घेतलेलं वाटण ॲड करायचं, मसाला ॲड करायचे। सगळ्यात आधी मी थोडासा मसाला ॲड करून बघितलं, तेल छान गरम झालंय। आता त्याच्यामध्ये बाकीचा सुद्धा मसाला ॲड करायचा आहे आणि मसाला तोपर्यंत भाजायचा जोपर्यंत मसाल्याला छान तेल सुटत नाही, पूर्णपणे मसाल्यातलं तेल सेपरेट होत नाही, तोपर्यंत आपल्याला मसाला इथं कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे। मी जवळपास 5-6 मिनिटापर्यंत मसाला छान कमी गॅसवर भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाला खूप छान भाजलेला आहे। मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे, म्हणजे आपला मसाला खूप छान भाजला गेलाय। आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे सुद्धा घरगुती मसाले ॲड करून घ्यायचे, जे रेग्युलर स्पाइसेस आहेत आपले ते ॲड करायचे आहेत। मसाल्यातलं तेल छान सेपरेट झालंय बघा। आता याच्यामध्ये मी 1 चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद। हे पॉकेटचं हळद आहे, त्यासाठी इथे मी थोडंसं जास्त ॲड केलेलं आहे। जर घरगुती असेल तर थोडंसं कमी ॲड करून घ्या। 1.5 चमचा मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे। परत आपल्याला मसाला सगळं एकजीव करायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मसाला शिजवत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला मसाला छान शिजवायचा आहे। जेवढा मसाला छान शिजला जातो तेवढ्याच भाजीला सुद्धा चव उतरते। आता बघा, मसाला छान मिक्स करून घेतला, 1-2 मिनिटापर्यंत असंच तेलामध्ये शिजवून घेतला। त्यानंतर ज्या पॉटमध्ये आपण वाटण वाटलेलं आहे, मसाला वाटून घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याच्यात जो लागलेला मसाला आहे तो सुद्धा मी पूर्ण याच्यात ॲड केलेला आहे। आता सगळं ढवळून मिक्स केलंय। आता झाकण लावूया, 5 मिनिटासाठी कमी गॅसवर हा मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर बघा, इथे 5 मिनिटं झालेले आहेत, खूप छान मसाल्याला इथे तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान एकदम क्रीमी तयार झालेली आहे। अजून आपल्याला याला क्रीमी बनवायचं आहे, तर इथे मी थोडंसं याला मिक्स करून घेते आणि त्यानंतर जे आपण दुधावरची साय काढून ठेवलेली आहे, दुधावरची जी मलाई असते, आपल्या एकदम घरच्या दुधावरची मलाई आहे ही,
अर्धा वाटी इतकी आहे. तर ती सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण मसाला शिजवत असतो त्याच वेळेला ॲड करायची, वरून ॲड करायची नाही. मसाल्यामध्ये छान शिजते आणि त्याचं सुद्धा छान तूप किंवा तेल सुटतो आणि खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाजीला. तर बघा इथे मी मलाई ॲड केल्यानंतर सगळं मिक्स केलेलं आहे. परत झाकण लावते आणि परत कमी गॅसवर 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे 5 मिनिटं झालेत. पूर्ण मी 10 मिनिटापर्यंत कमी गॅसवर हा मसाला शिजवून घेतलेला आहे. कारण नंतर मी खूप जास्त वेळ शिजवणार नाहीये, म्हणून आधीच छान शिजवून घेतलाय. मसाला इथे पूर्णपणे शिजून तयार झालेला आहे. भाजीत मसाल्यात जो तेल टाकलेला आहे मी, तो पूर्णपणे सेपरेट झालेला आहे. म्हणजे आपला मसाला इथे परफेक्ट शिजून तयार झालेला आहे. आता जे आपण अंडे इथे तयार करून ठेवलेत, म्हणजे ज्या अंड्यांना आपण कट लावून ठेवलेला आहे बॉईल करून, त्या अंडे याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मसाला खूप छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये मी अंडे सुद्धा ॲड करून घेतलेत. आता हे सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे. मसाला आधी खूप छान शिजवून घेतलेला आहे. तर आता खूप जास्त वेळ आपल्याला शिजवायची अजिबात गरज नाहीये. अंडे ॲड केले, सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण लावायचं आहे. झाकण लावून परत आपल्याला 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो अंड्यामध्ये जाईल आणि बघा 5 मिनिटानंतर हे मी झाकण खोलून घेतलंय. आता याच्यामध्ये मला जेवढी ग्रेव्ही लागणार आहे तेवढं पण पाणी ॲड केलेलं आहे. खूप जास्त पातळ करू नका ही ग्रेव्ही. कारण ही जी अंडा करी आहे ना, खरं सांगते अप्रतिम टेस्ट आहे अंडा करीची आणि थोडीशी जर घट्टसर असेल ना तर खूप छान लागते. एकदम क्रीमी टेक्स्चर असतो याचा आणि खायला सुद्धा तेवढीच भारी असते. तर बघा मी सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला परत 5-6 मिनिटापर्यंत कमी गॅसवरच आपल्याला ही ग्रेव्ही किंवा ही भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तर व्यवस्थित सगळं मिक्स केलेलं आहे. आता याच्यावरून मी 1 चमचाभर कसुरी मेथी हाताने क्रश करून ॲड करणार आहे. कसुरी मेथीने याच्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो. त्याच्यासाठी जर घरामध्ये कसुरी मेथी अवेलेबल असेल तर नक्की ॲड करा. खूप छान फ्लेवर आहे याचा. तर बघा मी कसुरी मेथी ॲड केली. त्यानंतर झाकण लावलं. 5-6 मिनिटासाठी परत शिजवून घेणार आहे आणि इथे 5-6 मिनिटं पूर्ण झालेत. आपली भाजी पूर्णपणे बनून तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती छान एकदम क्रीमी अशी इथे ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे. छान तर्रीदार आहे. खूप जास्त तेल नाही टाकलंय मी इथे किंवा खूपही जास्त पातळ सुद्धा केलेली नाहीये. जशी आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर खातो त्याच पद्धतीची भाजी बनवून तयार केलेली आहे आणि इथे आपली मस्त अशी झणझणीत मसालेदार आपली अंडा करी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला की नाही ते सुद्धा सांगायला विसरू नका आणि आपली अंडा करी जमली की नाही ते सुद्धा सांगा. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा इथे आपली अंडा करी बनवून तयार झालेली आहे. आता याच्यावरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गार्निश करायची आहे आणि इथे आपली अंडा करी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली आहे. तुम्ही हे अंडा करी नानसोबत किंवा प्लेन चपातीसोबत किंवा तेलाचे पराठेसोबत किंवा भाकरी, ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत तुम्हाला ज्याच्यासोबत खायचं आहे त्यासोबत एन्जॉय करू शकता. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.